नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील 2014 मधील पेपरमधील आलेले प्रश्न। मागील भागात आपण 36 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 37, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालील कोणती विधाने सत्य आहेत? विधाने दिली आहेत। या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात। या पद्धतीत मिळालेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो। संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होता। तर याचं पर्याय आहे अ, ब आणि ड, ब, क आणि ड, अ, ब आणि क, अ, ब, क, ड सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क, ड सर्व। प्रश्न क्रमांक 38, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा। गट अ मध्ये आहे आत्मभान, अभिप्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य। तर ब गटामध्ये आहे स्वतःची बलस्थाने जाणणे, समन्वय राखणे, प्रवृत्त करणारी शक्ती, दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अच आहे आत्मभान, स्वतःची बलस्थाने जाणणे, अभिप्रेरणा, कार्यप्रवृत्त करणारी शक्ती आणि संवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे आणि सामाजिक कौशल्य हे समन्वय राखणे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 39, बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटावर भर दिलेला आहे? पर्याय नवीन परिस्थितीचे समायोजन, विचारांचे उपयोजन, तुटक भागाचे संयोजन, अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तुटक भागाचे संयोजन। प्रश्न क्रमांक 40, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विधाने दिली आहेत। अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते। प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते। अवबोध तुटक नसता प्रतिमेत तुटकपणा जाणवतो। प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते। पर्याय दिले आहेत अ, ब आणि क, अ, क आणि ड, ब, क आणि ड, अ, ब, क, ड सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, क आणि ड। प्रश्न क्रमांक 41, खालील दिलेल्या विधानांपैकी अग्रसंक्रमण प्रतिमानाविषयी कोणते विधान योग्य आहेत? विधाने आहेत अग्रसंघटन प्रतिमानाचे व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात। एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो। अग्रसंक्रमण सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो। जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो। पर्याय आहे अ आणि ब, ब आणि ड, ब आणि क, अ आणि ड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब। प्रश्न क्रमांक 42, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखे अवलंबून त्याचे शोधून न समान भाग कोणते यावर अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? पर्याय आहे W.C. बॅगले, C.H. जड, थॉर्नडाईक, जयराम बुरा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, C.H. जड। प्रश्न क्रमांक 43, चित्रकला हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणे टपटीप सुंदर पाहण्याविषयी तो एक तास समताच त्यातील वर्गभर कचरा करून निघून जातात। हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? पर्याय आहे समान घटक उपपत्ती, विभागीय संक्रमण, सामान्यीकरण उपपत्ती, सहेतुक व ध्येययुक्त उपपत्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती। प्रश्न क्रमांक 44, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे। पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधानं सत्य आहेत? विधाने आहेत अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यास विस्मरण होते। अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिन्न विस्मरणावर साधक परिणाम करतात। अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते। जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते। पर्याय दिले आहेत अ आणि ब, ब आणि क, अ आणि ड, क आणि ड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ड। तर ही होती 2014 रोजी आलेल्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील
काही प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर हाईप देखील करायला विसरू नका.